आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो। आज असा आरोग्यशाहीचा तसाच तो आहाराचा आहे। दिवसाची सुरुवात पंचामृताने झाली की त्याची शक्ती आपल्याला दिवसभर पुरते। पूर्वी आपल्याकडे रोज नैवेद्य म्हणून पंचामृत दाखवण्याची पद्धत होती। त्यानिमित्ताने घरातले सगळेजण ते आपोआप घेत असत। अर्थात परमेश्वर आपल्या शरीरातही आहेच की, त्यामुळे सध्या नैवेद्य दाखवला नाही तरी रोज सकाळी घरातल्या सगळ्यांनी पंचामृत अगदी अवश्य घ्यावं। श्री गुरुजी नेहमी सांगतात, अहं ब्रह्मास्मी हे जे भारतीय तत्वज्ञान आहे त्यात मी म्हणजे माझा मेंदू हे सांगितलेलं आहे। आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर त्यात सर्वप्रथम येतो मेंदू, कारण आपले विचार, आपल्यातली क्रिएटिव्हिटी, आपली पर्सनॅलिटी हीच तर आपली खरी ओळख आहे। पंचामृत बुद्धी स्मृतीसाठी सर्वोत्तम आहेच, त्याच्या बरोबरीने रोज सकाळी 4 ते 5 बदाम खाणंही चांगलं। बदाम कसे खायचे याचे काही नियम आहेत। एक तर चांगल्या क्वालिटीचे बदाम आणावेत, ते रात्रभर पाण्यात भिजत घालावे आणि सकाळी वरची साल काढून खावे। पण बदाम खाताना ते घाईघाईने खाऊन चालत नाही बरं का। जसं आपण लहान बाळाला बाळगुटीत बदाम देतो तेव्हा तो जसा सहाणेवरती छान उगाळून देतो, तसंच बदाम खाताना ते नीट चावून चावून त्याची अगदी ऑलमोस्ट पेस्ट करून खाल्ले तरच ते अंगी लागतात। बदाम हे मज्जा धातूला पोषक म्हणजे मेंदू आणि नर्व्स अर्थात संपूर्ण नर्वस सिस्टमसाठी उपयोगी असतात। 12 महिने रोज सकाळी 4 ते 5 बदाम खाण्याने प्रतिकारशक्ती सुधारते, शरीराला योग्य स्निग्धता मिळते, शरीरातलं फक्त चांगलं कोलेस्ट्रॉल वाढतं, बाकी कोलेस्ट्रॉल आटोक्यात राहतं। चला तर मग आजपासून रोज रात्री झोपण्यापूर्वी बदाम भिजत घालून सकाळी बदाम खाण्याचा श्री गणेशा करूया। असेच आरोग्य रक्षण करणारे अनुभवी उपाय आणि समृद्ध जीवनासाठी मदत करणारी माहिती मिळण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर।